न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यातल्या चंदननगर परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी ही घटना समोर आली। 4 चाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका 25 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। तेजस्विनी गोरख सोनावणे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती गोरख संभाजी सोनवणे, सासरा संभाजी लक्ष्मण सोनवणे, सासू अलका संभाजी सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस्विनीचा विवाह 25 जून 2020 रोजी गोरख संभाजी सोनवणे याच्याशी झाला होता। लग्नानंतर सुरुवातीला तिच्या सासरच्यांनी चांगली वागणूक दिली। त्यानंतर वीरा नावाची 2.5 वर्षाची एक मुलगी झाली। मात्र मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली। पती गोरख यानं कार घेण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी केली। पैसे आणण्यास नकार दिल्यानं तिला बेदम मारहाण आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। जुलै 2022 मध्ये पतीनं तिला माहेरी आणून सोडलं आणि पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका अशी तंबी दिली। नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीनं ती पुन्हा सासरी गेली। 28 नोव्हेंबर 2023 रोजी तेजस्विनीला मुलगी झाली। त्यावेळी सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला। अखेर तिच्या वडिलांनी 1 लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचं बिल भरलं। त्यानंतर जून 2024 मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता पती गोरख यानं तिला माहेरी आणून सोडलं आणि हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा असा अमानुष पवित्रा घेतला। या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा गर्भपात झाला। एप्रिल 2026 मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता, ज्यासाठी त्यानं तेजस्वीकडे 3 लाख रुपयांची मागणी केली। तिने नकार दिला असता तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पडलं। मे 2026 मध्ये अधिक मास असल्यानं तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलवलं होतं। मात्र आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही असा हट्ट गोरखनं धरला। अखेर ते जेवायला आले, पण तिथंही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली। 2 जून 2026 रोजी रात्री 10 वाजता पती गोरख यानं तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितलं की तेजस्विनीनं आतून दरवाजा लावून घेतलाय आणि ती दार उघडत नाहीये। त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय दाते यांनी फोन करून सांगितलं की तेजस्विनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। तिला तातडीनं पुण्यातल्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं। आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दाखल केली। या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलीस या संदर्भातला पुढील तपास करतायत। तेजस्विनी शामराव गवळीने घरच्या जाचाला कंटाळून गळफास घेतला। माझं एवढंच आव्हान आहे की मुख्यमंत्री आणि आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की ह्याचा पुन्हा उद्रेक होतोय, यातून काहीतरी आपण चांगला ठोस मार्ग काढावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी, हीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एवढीच अपेक्षा आहे।